करू नये, वाया तू दुर्गमी नघाली म्हण. काय करावं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, अशी सुटसुटीत उत्तर म्हणून हरिपाठ हे शास्त्र आहे. आता प्रश्न निर्माण होतो, मग एवढी ग्रंथ संपत्ती ज्ञानेश्वर महाराजांची उपलब्ध असताना पुन्हा हरिपाठ काढण्याची गरज काय? ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहे, गाथा आहे. या सगळ्या ग्रंथाचा ज्ञानोबारायांनी विचार केला. ही सर्वसामान्याला न पेलवणारे आहे. ज्ञानेश्वरीत इशारा दिला, अहो अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती, ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. अहो अर्जुनाची पांती म्हणजे अर्जुनाच्या योग्यतेचे आहेत, त्यांनी ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं. म्हणजे बाकीच्यांनी तसंच बांधून ठेवावं असाही त्याचा अर्थ लावून घेऊ नका. सोयीचा लावतात लोक अर्थ. नाही, जास्त आवाज येतो, आपल्याला गोड लागत नाही. तुलाही गोड, आता मलाही गोड. ते पाठ ढोलकीच्या पुढे चाललं जाते गोड. आता काय ही लोकच सांगते, ते लोक लक्षात घ्यायचं आधीच. विठ्ठला अर्जुनासारखी योग्यता प्राप्त होण्यासाठी ज्ञानेश्वरीत वाचायची. ज्ञानेश्वरी वाचून वाचून अर्जुनासारखी योग्यता प्राप्त झाल्यावर सुद्धा ज्ञानेश्वरीच वाचायची. तुमच्या भाषेत सांगतो, पोहणं शिकायचं असेल नथू पाटील, पाण्यातच पडायचं. पाण्यात पडून 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 पोहण्यात तरबेज झाला, मग हायवेला जाऊन पोहायचं. उत्तर कळालं तुम्हाला. पोहणं शिकायचं असेल तर पाण्यातच पडायचं, पण पाण्यात पडून पडून पोहणं शिकल्यावर खरा आनंद लुटण्यासाठी मग पुन्हा पाण्यात पडायचं. तसं अर्जुनासारखी योग्यता प्राप्त होण्यासाठी ज्ञानेश्वरीच वाचायची, आणि वाचून वाचून तशी योग्यता प्राप्त झाल्यानंतर खरा आनंद लुटण्यासाठी पुन्हा ज्ञानेश्वरीच वाचायची. अहो अर्जुनाची पांक्ती परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. ही माऊलीची भाषा आहे, कोणाला दुखवायचं नाही. तुमच्या भाषेत सांगतो, अर्जुनाच्या योग्यतेचे जे आहे, म्हणजे कल्पना करा, शहरामध्ये लग्न आहे मुलीचं, आणि बापानं सगळी तयारी केली. 1000 माणसाला भोजन पास दिल्या पाटील. 1000 वाजंत्री बहुगलबला न करणे, तेव्हा माणसं जमली 2000, तोपर्यंत 1000च होत. आता मुलीच्या बापाला प्रश्न पडतो, काय करावं? स्वयंपाक 1000 लोकांचा आहे, भोजन पास 1000च दिलेले आहे, वाजंत्री बहु गलबला न करणेपर्यंत 1000च पाहुणे होते, आणि हे रिक्षा थांबू थांबू आले कसे? 2000 झाले. भावनाही दुखवता येत नाही आणि स्वयंपाकही पुरत नाही. त्यावेळेला बाप माईक जवळ येतो, मुलीचा बाप. हे बघा, वधूवराच्या विनंतीला मान देऊन आपण आशीर्वाद द्यायच्या निमित्ताने इथे आला. आम्ही दोन्ही परिवार तुमचे आभारी आहोत. जेवणाची तयारी झालेलीच आहे. ज्यांना ज्यांना आम्ही भोजन पास दिलेले आहे त्या सर्वांनी जेवणासाठी थांबायचं आहे. याचा अर्थ काय? बिगर पासवाल्यांनी मुकाट्यानं निघून जायचं आहे. ही भाषा आहे अर्जुनाची पांक्ती. परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. आता अर्जुनाची योग्यता काय? पहिली योग्यता तर तो अर्जुन आहे. अ अधिक रुजू अधिक न, या 3 पदांचा एक शब्द झाला अर्जुन. याच्यामध्ये रुजू शब्द मध्ये येतो. अ अलीकडे आहे, न पलीकडे आहे. अ रुजू न, मग झाला अर्जुन. रुजूचा अर्थ आहे सरळपणा. रुजूता म्हणजे सरळपणा. अरुजू म्हणजे वाकडेपणा. पण एक न शिल्लक आहे. अरुजू न, वाकडेपणा नाही, अत्यंत सरळपणा. 2 नकारचा एक होकार होत असतो. म्हणून सुमनु, शुद्धमती, अनिंदक, अनन्यगती, हे 4 गुण अर्जुनाचे आहे. तो सुमनु आहे. सुमन शब्दाचे अर्थ बरेच होतात. सुमन म्हणजे फुलं,
सुमन म्हणजे तांदूळ. सुमन एखाद्या मुलीचं नाव. सुमनचा अर्थ चांगलं मन. इथे परमार्थासाठी गरज आहे चांगल्या मनाची. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी, पण तो सु म्हणून शुद्धमती चांगल्या बुद्धीचा आहे. कारण बुद्धीचे 3 प्रकार आहे. काहीची बुद्धी वलशेन, काहीची बुद्धी गोरी सारखी, काहीची कापरा सारखी. वलशेन पेटवणार मेलं तरी पेटत नाही नकादी साहेब. वलशेन गोरी पेट घेते पण पेटवणाऱ्याला रडवते. फुंकर घालून फुंकर घालून फुंकर घालून मग धुपट निघते, हे रडते, मग गोरी पेटते. तसे काही बहादर गुरुजीच्या नाकी न आणतात. गुरुजी पाटील हा बस ते दोघातच राहू द्या. नाती गुरुजीच्या नातीनं मानतात, मग बहादर शिकतात. ही गोरी सारखी बुद्धी. पण कापरासारखी, कापुराच्या वाती अग्नीचा संबंध आला की कापूर प्रज्वलित झाला. काना वचनाचे भेटी म्हणतात. गुरुजीचं वचन शिष्याचा कान. बस पाठच. म्हणून श्रीकृष्ण उक्ती सागरा अगस्तीचं दुसरा घोट भरो पाहे एक सरा आघव्याचा. हे अर्जुनाचं ऐकणं म्हणजे अगस्ती सारखं आहे आणि भगवंताचं बोलणं समुद्रासारखं आहे. समुद्र एका वंजळीत प्राशन केला अगस्तीनं, म्हणून इथे उपमा. शुद्धमती अनिंदक, तो कोणाची निंदा करीत नाही आणि कोणी केली तरी रागवत नाही. आणि चौथं लक्षण आहे अनन्य गती. म्हणून गौपी तयापुती सावळीची सुखे निर्माण केली. ज्ञानेश्वरी पण प्रश्न पडला अर्जुनासारख्या योग्यतेची झाली. आता सर्वसामान्याचं काय? चांगदेव 65 सारखा ग्रंथ, पहिल्या ओवीचं पहिलं टोक 1400 वर्षाच्या चांगदेवाला कळलं नाही. आलेलो टांगणी चांगदेवा, उपदताची गाणी हे वरवदान, वर्षाच्या चांगदेवाला चांगदेव 65चं पहिल्या ओवीचं पहिलं टोक कळालं नाही. अमृत अनुभव त्याच्याही पेक्षा कठीण झाला. मग ज्ञानोबाळाला प्रश्न पडला की हे आवता करणारे, सोयाबीन कापणारे, कापूस असणारे, पराठ्या उपडणारे यायचं काय? मग या सर्वसामान्यासाठी ग्रंथ निर्माण केला. तो 27 अभंगाचा हरिपाठ आहे. पण का नका ते आम्ही समजतो तेवढा सोपा नाही. पहिल्या अभंगाच्या पहिल्या शब्दावर पहिला प्रश्न निर्माण होतो. देवाचे द्वारी, डोकं चालवा बरं. द्वार देवाला का देवळाला? खरं सांगा. मग इथं का नाही लिहिलं देवळाचे द्वारी? काही अभंग बिघडतो का? दार तर देवळाला असतात सगळ्यांना माहिती आहे. मग देवळाचे द्वारी न लिहिता देवाचे द्वारी का लिहिलं? बसा बसा तिथे बसा बसा. मी ओळखलं तुम्हाला. बसा बसा बसा. तुम्ही ते नाही ऐकणार मला माहिती आहे. आता तिथेच जाऊन बसा. ते तुमची जोडीदार वाट पाहता. वा मागे वा मागे. असं आपला जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून. तर आपल्याला शहाणं कोण म्हणाल आहे का नाही? ती गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल आता आपण जन्मभर विसरत नाही तुम्हाला बरं का? तसंच बसा एवढीच विनंती. पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणावर तर त्यांना मुख्यमंत्र्याने सोडलं तर ढोपारा कुठला मला फोटो दाखवते. अरे पण तुला गचांडून राहिले ते त्याचे अंगरक्षक. तोही फोटो दाखवतो. जय हरी विठ्ठल. Yeah.
त्यांचे एक एक भक्त असे 10-5 भक्त पाहिजे, पार महाराष्ट्र पेटून टाकू आपण. देवाचे द्वारी चाललो होता तेवढ्यात तुम्ही आले बा. प्रश्न होता दार देवळ्याला का देवाला? देवळाला. तेवढ्यात आले तुम्ही. मग असं का नाही लिहिलं? देवळाचे द्वारी ज्ञानोबाराला म्हणायचं आहे, देवळाचे द्वारी बडवे उभे जन्म भरी, एक नाही मुक्ती तर 4 कुठल्या. म्हणून देवळाचं द्वार वेगळं, देवाचं द्वार वेगळं. इथे शब्द आहे देवाची द्वारी. मग देवाचं द्वार, देवाचं द्वार म्हणजे सेवा. इथे सेवा हा दारवंटा, सेवेला देवाचं द्वार म्हटलेलं आहे. आणि सेवा शब्दाचा जन्म भज धातू पासून झाला. भज सेवायाम. मग त्याचं भजन भक्ती हे रूप तयार झाले. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, तुझी प्राप्ती झाली देवा, तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, तुझी प्राप्ती झाली देवा, प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. म्हणजे भज सेवायाम. सेवा हा दारवंटा, देवाचं द्वार म्हणजे भक्ती. हे नीट समजून घ्या हरिपाठ. देवाचं द्वार म्हणजे भक्ती. त्याच्या पुढे शब्द आहे उभा. देवळाचे द्वारी नाही, देवाचे द्वारी. उभा का? इथे उभा आम्ही समजतो तसा अर्थ घ्यायचा नाही. बसला विरुद्ध उभा हे मराठी सर्वांना माहिती आहे. पण इथे उभा शब्दाचा अर्थ घ्यायचा तत्पर. उभा म्हणजे तत्पर. निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार उभा, मग बसत नसतो का? बर बसला तरी लोक म्हणत नाही का हेच उभा आहे म्हणून? ही मराठी पहा. अरे खासदारकीची निवडणूक असेल तर ते त्यांच्या सोबत आलेले 5-25 आणि गावातले 5-25 एवढे पुढारी स्टेजवर बसतात. मेहरबानी स्टेज मोडायचाच राहतो. आणि एवढे बसले म्हणजे अशिक्षित पुढे सुशिक्षित मुलांना विचारतात चालू मध्ये, होगे होगे काय पुढे बहीण माय 50 बसले. इकडच्या भाषेतले चाललं पुण्यात चाललं का? बहीण माय शिवाय मजा नाही. तरी गोष्ट आहे बहीण. खाली चर्चा चालते. काय म्हणता बाबाजी? आले का 50 बसले स्टेजवर. याच्यातलं उभं कोण आहे हे पहा. मराठी पुढे चालली. काय म्हणतं काय म्हणतं पुढे? 50 बसले म्हणतो, उभं कोण आहे? उभं का? ते कडक टोपीवाला आहे, त्याच्या शेजारचं काळ्या चष्म्यावाला, पांढऱ्या दाढीचं शेजारचं, मोठ्या मिशावालं, लाल डोळ्याचं त्याच्या शेजारचं, त्याच्या शेजारचं कणपट बांधलेलं, त्याच्या शेजारचं बिना दाढीचं, आणि त्याच्या शेजारचं बिना दाढीचं, बिना मिशीचं, बिना चष्म्याचं, बिना टोपीचं टेकून बसलं का नाही ते उभं आहे. बोलतं ते बसलं ते उभं. याचा अर्थच आहे की बसल्याच्या विरुद्ध उभा असं हरिपाठात अर्थ घ्यायचा नाही. इथे उभा शब्दाचा अर्थ तत्पर. आणि उमेदवार काय म्हणतो? मी तुमचं कार्य करण्यासाठी तत्पर आहे म्हणजे उभा आहे. अमोल मत देऊन
तुमचं कार्य करण्याची मला संधी द्या, मी कार्यासाठी तत्पर आहे. याचा अर्थ उभा आहे. तसं देवाचे द्वारी उभा. इथपर्यंत आलो. हरिपाठ समजतो आपण तेवढा सोपा नाही. आता देवाचं द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर. त्याच्या पुढे पुन्हा एक मजेदार शब्द आहे, क्षणभरी. मग खरं सांगा, ज्ञानेश्वर महाराजांना जर क्षणभरच म्हणायचं होतं, शेवटी का लिहिलं, रिकामा अर्ध घडी राहून. समजला तुम्हाला? इकडे पहिल्या अभंगात क्षणभरी, शेवटच्या अभंगात रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे क्षणभर शब्दाचा अर्थ जन्मभर घ्यायचा आहे. हे नीट ऐका. मग सुरुवातीला का नाही म्हटलं, देवाचे द्वारी उभा जन्मभरी? काही अभंग बिघडतो का? जन्मभर म्हटलं तर कोणी प्रवृत्त होणार नाही. प्रवृत्तीसाठी सोपं सांगावं लागतं. पूर्वी बुढीचा बटवा, बुढीचा नातू आजारी पडला म्हणजे बुढीचा बटवा प्रसिद्ध होता. इकडे ये रे, इकडे ये रे, इकडे ये रे. आणि ते कडू गोळी द्यायची बरं का रमेश भाऊ बुढी. पहिल्या दिवशी ते पोट्ट वाकडं तिकडं तोंड करून पाणी पिऊन गोळी गिळायचं, पण पुन्हा बुढीकडे येत नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी बुढी, नाडी गुढी आपल्याकडनं, नाडी गुढी, गोंद्या गोंद्या गोंद्या, तिथूनच माहिती आहे बुढे कडू गोळी असं मेलं तरी नाही खाणार गोळी. आता बुढीला अडचण निर्माण व्हायची, गोळी खाल्ल्याशिवाय गोंड्याचा आजार जात नाही, गोंड्या मापाशी येत नाही, काय करावं. बुढी मोठी हुशार. मग बुढी आवळ्या एवढा गोळ दाखवायची गोंद्याला. तेव्हा चॉकलेट वगैरे नव्हतं, एवढा गोळ. गोंद्या गोंद्या गोंद्या. गोळ पाहला की आलाच गोंद्या. देनो बय बय बय. अरे तू यासाठी जाय रे. मग दे ना. मग हळूच गोळी बटव्यातून काढायची बुढी. गोंद्या सरला माग. अरे सरकू नको. गोळी केवढी जाय रे गोंद्या? गोळी तर सीताफळाच्या बिया एवढी जाय पुढे. आणि गोळ गोळ आवळा एवढा आहे. मग तूच डोकं चालव. एवढी गोळी खाल्ली, पुरा गोळी तुला. मग गोंड्या गुळाकडे बघायचा आणि गोळी खायचा. म्हणजे बुढीले दाखवायचा गुळ आहे आणि खाऊ घालायची गोळी आहे. तसं माऊलीला सुरुवातीला म्हणायचं क्षणभर आहे, परमार्थात राबवायचं जन्मभर आहे. प्रवृत्तीसाठी शब्द आहे उभा क्षणभरी. बरोबर करतो मी, काळजी करू नका. 1 मिनिट पुढे येत नाही. उभा क्षणभरी. हुशार जर डॉक्टर असेल, एखाद्या वेळेला पिणाऱ्या माणसावर परिणाम होतो आणि पिणारा वाईट नसतो, एक लक्षात घ्या. संगतीनं बिघडतो बिचारा. त्याला सुद्धा वाईट वाटते, आपण जे कृत्य करतो हे बरोबर नाही, पण आधीन गेल्यानंतर त्याचा इलाज चालत नाही. त्याला सुद्धा वाटतं, पण ते नाही मग सुटत नाही. नाही तर तो सुद्धा माणूसच आहे. आणि मग ते चालताना आपको पता है किस बात का, हमने शराब पी है. और शराब तो क्या पिएगा? शराब तुम्हारे खानदान को पिएगी, शराब तुम्हारी इज्जत को पिएगी, शराब तबीयत को पिएगी, शराब तुम्हारे पैसे को, बाल बच्चे को, परिवार को, प्रतिष्ठा को पिएगी. सभी को पीने वाली शराब है. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ और नहीं होगा. तो गैर समझ दूर करो. कितनी भी पावरफुल रही तो जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. त्याच्यावरही परिणाम होतो आणि मग तो पांडुरण्याला जातो. आणि महाराजांना सांगितलं होतं, हे 78 सालची गोष्ट आहे. 80-81 ची असं आळंदीला आलते माणिक महाराज, लक्ष्मणराव गोरे एकाच वेळचे आहे. एसटीत लपून आले, बाकड्या खाली बसून.
तपासायला आलते यायचे बुढे, पण हे लपले बाकड्या खाली. एसटीत कोणीच तर नाही का? अरे बसले पोट्टे एसटीत, अरे कोणीच नाही, हे लपून गेले खाली. आले आळंदीत. मग मी आमचे एका ठिकाणी विचारलं माणिक बुवाला आणि लक्ष्मण बुवाला, तुमचा तालुका कोणता आहे? तेव्हा सौसर तालुका होता बरं का. लक्ष्मण बुवा म्हणे सौसर आहे. माणिक बुवा नाही, पांडू नाही. ते उभे आहे शेवटी ते माणिक बुवा. यायची सुरू झाली. लक्ष्मण बुवा नाही, सौसर तालुका आहे, तहसील सौसर, जिल्हा छिंदवाडा. ते बोले नाही पांडुर नाही, तुला काय माहिती आहे? बरं काय जनगाव मग व्यवहार स्वतः गो माणिकरावची व्याख्या. माणिकराव साधा घोडा आहे, पण माझा ऍक्सिडेंट झाला 2003 साली. पोरग मेलं, आम्ही गाडीमध्ये डेड बॉडी म्हणून मला काढलं. नंतर सावध होऊन आलो. पहिलं इथं भुलीत कळालं, कारण इथूनच कीर्तन करून गेलो होतो. कीर्तन इथलं केलं, सकाळी निघालो, दुपारी ऍक्सिडेंट झाला. मग कळालं महाराज रात्री कीर्तन केलं राव, आणि ते पोरग मेलं म्हणतात मारूडचं गाडीमध्ये काळे. ते त्यावेळेची गोष्ट. साधा घोडा माणूस अमरावतीला आला तो माणिक बुवा. तर आम्ही घरी आलो होतो. रात्रभर थंडीत दवाखान्याच्या ग्राउंडवर झोपला. प्रेम सांगतो त्याचं. ते शब्द सांगता येत नाही मला. असं करून तिथून पुन्हा एसटी काय कशाने आला बिचारा. दुपारी घरी आला वडलेला. ते कोणी म्हणायचे महाराजाला खूप लागलं, जाऊ नका. मी बोलिवून आलो, हे मी आत ऐकलं. अरे म्हटलं आवाज माणिकचा आहे. अमरावतीला गेलतो, रातभर तिथंच होतो. महाराज इथं आल्याचं कळालं. मी आवाज दिला, त्याला येऊ द्या. जो गळ्याला बिलगून रडणं सुरू. प्रेम नाही सांगता बोलता दाखता. मग हे सगळ्या महिला आणि सगळे मुलीचे भेटायला घरी. तो प्रसंग आठवला म्हणून मी उल्लेख केला. विठ्ठल हे शुद्धीवर आहे. बाजूला कुठून गेलो नका ते मला चांगलं माहिती आहे. परिणाम झाला तो पांडुरण्याला तज्ञ डॉक्टर. दारू सोडायची शाळा पांडुरण्याहून वाढलं. हे आलं माणिक बुवा पुढे अमरावती. ते काल कीर्तन ऐकलं भुलीला. मला सोडायचे आहे डॉक्टर साहेब. सोडता येणार नाही. तुमच्या पाया पडतो. लोटांगण घाल. सोडता येणार नाही. काय उपाय सांगा डॉक्टर. उपाय आहे सांगा ना. कमी करता येईल. मग कमीच सांगा. घेतो किती. दररोज 2 बाटल्या घेतो डॉक्टर. हा चांगलं आहे. फक्त आता उद्यापासून मी सांगतो तसं बंद करायची नाही. हे पटतं त्याला. मग काय करू. कमी करायची ते सांगा ना. रोज 1 घ्यायची नाही गाणं. चुकायचं नाही. हो साहेब हो साहेब हो साहेब. महिनाभराने भेट. रोज 1च घेतली त्यानं. महिन्याने आलं 1च घेतली बरं का डॉक्टर. शाबास रे पठ्ठ्या. आता दररोज अर्धी घेत जा बेटा. महिन्याने भेट. पुन्हा आलं. आता 4 दिवसांनी अर्धी घे. पुन्हा आलं. आठवड्यानं अर्धी घे. पुन्हा आलं. आता 15 दिवसानं घे. पुन्हा आलं. 1 महिन्यानं घे. आता पुन्हा आलं. आता 2 महिन्यानं घेत जा. पुन्हा आलं. आता 6 महिन्यांनी घे. पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्याला घे. पुन्हा आलं. अजिबात घेऊ नको. ही जशी पद्धत डॉक्टरची आहे तशी पद्धत ज्ञानोबा राहायची.
क्षणभर करता 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 हरिनामात रमला, मग शेवटी सांगतात रिकामा अर्ध घडी राहून तरी गा ऐसे करी या आठा प्रहारा माझारी मोठके निमिष भरी देत जाय, मग जे जे का निमित्त देखील माझे सुखन ते तुले अरोचिक विषयी घेईल, सेरित कालू रेगे सरिता ओटू लागे, चित्त काढले वेगे प्रपंच पुणवे हुणी जैसे, शेषीबिंब दिवसेन दिवसेन हारपत अवसे नाहीसे होय. या न्यायानं क्षणभर करता 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 हरिनामात रमला, मग शेवटी म्हणतात आता रिकामा अर्ध घडी राहू नको. याचा सरळ अर्थ घ्यायचा, क्षणभर म्हणजे जन्मभर. अजून पहिलं चरण चालू आहे, काळजी करू नका. हे आमची सगळी गांगात वाडान बाणा वाकोडान पांडुरणान हे सगळी दर्दी माणसं भेटली. मग हरिपाठ होऊन जाऊ दे, आज बरोबर करू. पण सगळ्या हरिपाठाचा अभंग पाठ आहे तुम्हाला, त्याच्यामुळे एका एका शब्दात आनंद वाटतोय श्रोत्यांना. आपण इथपर्यंत आलो. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. पुन्हा थोडस सांगतो बरं का. ते लग्न झालं पूर्वी बैलगाडीचा काळ, नांदायला गेली तिकडनं आली म्हणजे रडू रडू डोळे सुजायचे पाटील त्या पोरीचे. आई बाबांना म्हणा मी नांदायला नाही जात. काय झालं? सासू खूप त्रास देते, ननन चहाडी लावते, दीर हलकट सारखा बोलतो ना आमचा मिस्टर गप बस. कळलं सगळे तुम्हाला. झालं सासराच यायचा पहिल्यांदा घ्यायला ना तू पाटील, पण डोक्षा एवढी जोडी खिल्लाऱ्या बैलाची, त्याच्यावर झुली घुंगराच्या माळांती सजलेली रेंगी, त्याच्यावर पडता त्याला शोभेल असा सासरा. 6.5 फूट उंचीचा, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, वाघासारखे डोळे, 112 किलो वजन सासरा. आला रेंगीवर सासरा म्हणजे पोरीनं खिडकीतून पाहिलं मागच्या, पळत झाली घरात. आई काय ग ताई? वाघ आला. आड नावाचा नाही, मी जात नाही म्हणा. आता सत्कार करावा लागला. पाय धुवायला पाणी वगैरे, बैलाला चारा, सगळे झालं. रात्रीचं जेवण झालं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुरणपोळीचा पाहुणचार झालं. रेंगी लावली खांदी सासऱ्यानं. झालं का सुनबाईचं? जंगलाचा रस्ता आहे, दिवस बुडायच्या आत गेलं पाहिजे म्हणा, उरका म्हणा सुनबाईला. मग पाटील यायचा. उरकलं का पोरीचं? पाटली म्हणजे इकडे या. अरे पोरीचं उरकला का? इकडे या म्हणते. तर सगळे पाठ रमेश पाटील हे सगळे पाठ. अरे मी म्हणतो जे खांदी लावली वायानं, पोरीचं उरकला, इकडे या म्हणते. तिथून बोलता इकडे या. आला काय? अहो कालपासून रडते ते, डोळे सुजले, जेवली नाही, जात नाही म्हणती नांदायला. जात नाही म्हणते. कुलवान पाटील लाल डोळे करून आला. काय नाटक लावला पोरी? जात नाही? सगळ्या तालुक्यातल्या पंचायती मिटवतो. तालुका भर माझा मान आहे. या पाटील, या पाटील, जय हरी पाटील, जय हरी पाटील. लग्न झाल्यावर माझी मुलगी माझ्या घरात काय तोंड टाकू समाजाला? तिकडे मेली तरी चालेल, तुझ्या दसव्याला येईल, पण इथं राहता येत नाही. कुलवान बाप उचलायचा पोरीला आणि टाकायचा रेंगेत. आक्रंद करून रडायची मुलगी. तिचं रडणं पाहिल्यावर बापही रडायचा. शेवटी एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. कारण घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते. वडील जर कमी जेवले तर त्या दिवशी मुलगी जेवत नाही.
मुलगा नाही तसा. जेवायला दे आई, इकडे ये रे. अरे तो बाप उपवासी आहे रे, त्याच्यामुळे तुझी बहीण जेवली नाही. काय म्हणले आई? जेवायला. वडील उपवासी आहे. गोळीच आहे ग तू. तू बुडा एवढा वस्ताद आहे आई, ती पांडुर नेऊन आला असं आलू बुडा खाऊन मोठं नाही जमलं. अरे हो कधी पाटील नाही जेवत, नाही जेवत. सगळ्या घराची काळजी बाप घेत असला तरी बापाची काळजी. बापही रडू लागला. रमेश भाऊ शेवटी म्हणाला, बेटा तुझ्या बापाचा अपमान होऊ नये, तुझ्या सासऱ्याला बरं वाटावं, माझी विनंती आहे, एवढ्या वेळेला जा बेटा, एवढ्या वेळेला जा, पुन्हा नाही गेली तरी चालेल. झालं पाठवली. पाटील 10 वर्षाचा काळ गेला, तिला 2 पोरं झाली. बुढ्याला खाली टाकला इकडे बापाला. बाप म्हणला काही नाही, एकच इच्छा आहे, माझ्या ताईला म्हणा जेवण तिथं कर ना, हात धुवायला इथं तुझ्या जीव गुंतला म्हणा. मोबाईल नाही तेव्हाचा जमाना, म्हणून पाटलाचा माणूस यायचा. मी तुमच्या पाटलाचा गडी, बापाचा गडी. कसा आला बाबा? खाली टाकलं रात्री, जीव जात नाही, ताई सोबत बोलायचं म्हणते. जास्तच आजारी आहे का रे? खाली टाकलं म्हणतो तर तुले माहित नाही बाबा, 2 जर्सी गाई जणल्या, दूध मलेच न्यावं लागते, यायचा डबा, पोरं शाळेला जाते, एवढं दुसऱ्याच्या बळावर सोपून कसं येणं शक्य आहे बाबा? बरं ते पिकलं पान आहे, गळणारच आहे, मी काय हिरवं करायची राहिली का? जा मामा आले सांग, म्हणाव ताईले 2 हेलपाडे जमत नाही, पुन्हा एकदा पुन्हा 10व्या एकदा 13वीलाच येणार आहे. दृष्टांत संपला माझा. कोणती? जे एकदा जायला तयार नव्हती सासरला, आता बुडा खाली टाकला तर यायला तयार नाही. बाप एवढंच म्हणत होता, एकदा जा बेटा, एकदा जा बेटा. याचा अर्थ आहे जन्मभर सासरी राहा बेटा. तसं क्षणभर, याचा अर्थ आहे जन्मभर. इथपर्यंत आलो आपण. आता 3 शब्दाचे 3 अर्थ. हरिपाठ सोपा नाही. देवाचे द्वारी म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर, क्षणभर म्हणजे जन्मभर. आता उलट वाचा. जन्मभर भक्ती करण्यामध्ये जो तत्पर आहे तेने मुक्तीच्या देवाची
जन्मभर भक्ती करण्यामध्ये जो तत्पर आहे, माऊली म्हणतात तेने मुक्ती चारी साधी येल्या. साध साधनोती म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे. चारही मुक्ती, एक सलोकता, एक समीपता, एक स्वरूपता आणि एक सायुज्यता म्हणून शब्द आहे. मुक्ती चारी. चार कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. अगदी सुटसुटीत अर्थ आहे. सलोकता त्या लोकाला जाणे, समीपता देवाची जवळी प्राप्त होणे, स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे, सायुज्यता म्हणजे देवच होणे. म्हणून तुम्ही पहा, बौद्ध धर्मातलं कोणी मरण पावलं लिहिल्या जातं बौद्धवासी, मुस्लिम धर्मातले येतात पैगंबरवासी, शंकराचा भक्त मेला कैलासवासी, विष्णूचा गेला वैकुंठवासी. त्या लोकाला सलोकता वैकुंठ भुवनी घर केले, ही सलोकता आहे. समीपता म्हणजे देवाची जवळीक प्राप्त होणे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, जने मनावी ते प्राण सुलभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, जने मनावी ते प्राण सुलभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ही समीपता. परी तयापासी पांडवा मी हारपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा करती माझा तयापासी पांडवा. ही समीपता मुक्ती आहे. स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे, हे हरिपाठात आहे. चतुर्भुज नर होऊनी ठेले, भात्रा नाही, मातृ पितृ सरळ भात्राच म्हणून घेतले. भ्राता हा बचमणारा. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर ओवणे ठेले, लादली गे मायाता कवडा लादली गे मायाता कवडा, लादली गे मायाता कवडा लादली मायाता कवडा. तिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळ, तिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळ, तिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळ, तिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळ. तिकडे चतुर्भुज गोपाळ. ही स्वरूपता मुक्ते.
आणि सायुज्यता म्हणजे देवच होणे. म्हणती जे वाचा तया मोक्ष. सायुज्यता, स्वरूपता, समीपता आणि सलोकता तेने मुक्तिचारी साधिल्या. बस आता रमेश भाऊ 10:30 वाजायला आले आणि पहिलंच चरण चाललंय आपलं. मग आता थोडं उरक्त घेऊ. देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधिल्या. देवाचं द्वार म्हणजे सांगितलं ना, देवाचं द्वार म्हणजे सेवा. सेवा म्हणजे नेमकं काय? सेवा ते आवडी उच्चारावे नाम. आवडीनं नामाचा उच्चार करणे याला म्हणतात सेवा. अहो ते ठीक आहे, पण त्याला हजारो नाव आहे. काना तारो नाम 6000 कहा नामे लिखऊ कंगोत्री. रोज रोज बदले मुक्काम कहा ग्राम विजवू कंगोत्री. काना तारो नाम 6000 हजारो नाम त्या देवाला आहे. म्हणतोय म्हणतात सेवा त्या आवडी उच्चारावे नाम. माऊली म्हणतात हजारो नाम असले तरी मी सांगतो ते घ्या. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची. मी कधीच कीर्तनात सांगत नाही बरं का गायक मंडळी. आता अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. आयुष्यात नाही सांगितलं ते त्यांनी ओळखायचं. आता बोवाला काय पाहिजे, गणितासारखा अभंग सुटला पाहिजे. आता पहिलं चरण झालं ना, दुसऱ्यात कसं आलो, आल्यावर कळलं कसं आलो. देवाचं द्वार म्हणजे सेवा. मग सेवा म्हणजे आवडीनं उच्चार नामाचा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. मग प्रश्न आहे हजारो नाम आहे तर नेमकं नाम कोणतं? ज्ञानोबा राय म्हणतात हजारो नाम असले तरी मी सांगतो ते हरिमुखे म्हणा. हरी आलो ना बरोबर बरोबर यावं लागते एक पावल्यानं. दुसऱ्या चरणात कधी आलो हे तुम्हाला उशिरा कळलं. प्रवेश बरोबर. हजारो नाम असले तरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणाच का? याच कारण आहे 16ने काम आहे. म्हणजे पाप निवृत्ती पूर्वक पुण्य प्राप्ती. पूर्वीचा काळ 10,000 रुपये घेऊन नथू पाटील व्यापारी निघाला. चोरट्यानं गाठला, त्याला बांधला जंगलात. दोरानं त्या झाडाला करकचून थंडीचे दिवस 10,000 रुपये नेले पडून. मग सकाळची वेळ आंघोळीला चालला होता एक साधू. त्याला दया आली, कचा कचा दोर कापला. व्यापारी सोडवला. तो पाया पडला. महाराज अनंत उपकार झाले, तुम्ही माझं 8आने काम केल्याबद्दल. साधूचं डोकं चाले ना, 8आने पुरा सोडला का? मला वाटतं पुढचं लोकांना कळलं सगळे. मला काय सांगायचं, अरे पुर तो काय हात बांधून आहे का पाय बांधून आहे? अख्खा सोडला ना. तो सोडला महाराज, पण 8आने काम केलं तुम्ही. म्हणजे बंधनातून मुक्त केलं हे 8आने काम झालं. पण चोरट्यानं 10,000 नेले ना, एवढे आणून द्या महाराज. मग 16ने काम. हे जसं कसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. फायदा जळतील राशी पातकाच्या, रुहरती पापाने. म्हणजे 8आने काम झालं.
पाप जाळून टाकतं हरी हे नाम. नुसतं पाप जाळत नाही, पुण्यही होत. किती होत? पुण्याची गणना कोण? आता हरीची मजा कळली तुम्हाला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सवय आहे माझी, ते सवय कळली तुम्हाला. हरिमुखे म्हणा. बरोबर 31 मिनिट आहे, एकही मिनिट पुढे जाणार नाही. त्याच्यात सगळे बसवायचं आपल्याला. आपण फक्त दुसऱ्या चरणावर आलो एवढा मुद्दा लक्षात ठेवा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. हात वर करा. पाना बाकोड्याला मजा आली, वाघोड्यालाही मजा आली. 2 दिवस हिंद केसरी कुस्ती झाली. नखातेन हे त्यांचे सर्व सहकारी खूप धावले बिचारे, पण सांगा सर मजा आली. बस मी म्हटलं कार्यक्रम करायचा तर मग बाणा बाकोड्याच्या पोराईनं केला. साई भक्तन ते सगळ्यांना तसा करा. एकच ठेवा 12 महिन्यातून, पण तसा उगाच रेवड्यावरच्या कुस्त्या तो घरी पडले का फुटफुट रेवड्या. हिंद केसरी. एक हात दुखायच्या आधी घे भाऊ, हे मी गोड बोलून कसे तरी ठेवले होते, हळूहळू चालले होते खाली. मावशी काय तेच म्हणतो हातवर ऍक्सिडेंट झाला तेव्हा दिवसभर दृष्टच काढत होती मावशी. माझ्या घरी येऊन दृष्ट मिरची घेऊन ते तंबाखू तंबाखू नाही काय असतं. जाऊ द्या, प्रेम आहे सगळ्या मुलीचा. हातवर एका तालात विठोबा माझ्याकडे पहा. घाई करायची नाही. मी सांगतो कसं. एक हात वर, एक हा, एक शूटिंग वाले. विचार करा. आता महाराष्ट्रामध्ये 70% सप्ते 7 ते 9 झाले सुरू. फ्रेश मध्ये राहतात लोक. आणि मग 9ला कीर्तन संपले की ज्याला थांबू वाटलं थांबतोय, घरी जातोय जेवायला. फ्रेश मध्ये ड्युटीवर जातो सकाळी. तुम्ही लगेच घरी जाल, पण पांडुरण्याचे त्याच्या पलीकडचे त्यांना झोपायला 12:30 वाजतात. सकाळच्या सगळ्या उद्योगावर त्याचा परिणाम होतो. 7 ते 9 जर ठेवलं ना तर 6:30ला आटोपून लोक 7ला बोलीला. तुम्हाला जमलं तर पाहुणे मंडळीला जेवू घाला, तर प्रामाणिकपणे सांगा भंडारा शेवटच्या दिवशी आहे, तुम्ही आपापल्या घरी जा, काय बिघडत नाही. लोक त्याचे भुकेले नाही. पण कीर्तन फ्रेश मध्ये आता ते जेवण घेतात, मग ते डोळ्यावर येत. चांगलं केलेलं असते, मालकाने 2 घाट जास्त होतातच. बसल्यावर मग ते फ्रेश मध्ये राहतात. 7 ते 9 लोक. पहा जमलं तर आम्ही सगळीकडे, माझ्या गावचं सुद्धा सप्ताहाचं नतू आपण 7 ते 9 आम्ही सुद्धा 2 वर्षापासून सुरू केलं. 7 ते 9 कीर्तन करायची. मी नरखेडला काल तेच सांगितलं की आता बदल करा. 9 ते 11, मग 11:30, एखादा बुवा खुशीत आला आणि समाज पाहला तर 1 वाजवतो.
केलेले मोहगोड त्याला भेटल्याच नसते इतके लोक. चालला वाढवत चालला लोक उठले तरी थांबा म्हणते 2 मिनिट. मग झोपायला 1 वाजतो. म्हणून जमलं तर फक्त मी आणून दिलं. काला झाल्यावर शामरावजी तुम्ही सगळे मीटिंग घ्या. तुम्ही त्याच्यापर्यंत जात नाही, दात्यापर्यंत. दाते तयार आहे. पूर्वीचा काळ संपला. पूर्वी दरवाजे तोडायचे लोक जेवणासाठी, आता पाया पडावं लागतं. तुझ्या पाया पडतो पण जेवायला या, असा काळ आहे. तुम्ही चांगलं सणाच्या दिवशी गोड मिळायचं. आता कपाट भरून आहे प्रत्येकाचे. डायबिटीस मुळे कोणी खात नाही. म्हणून एक तुम्हाला भोलीतला दाता मिळेल. आपण कशी पद्धत करायची? ज्यांना जायचं ते जातात. जे ग्रामस्थ आहे त्यांनी समजून घ्यायचं की पाहुणे मंडळीसाठी जेवण आहे. शेवटचा भंडारा असा आहेच, पण दररोज समजून घ्यायचं. ते आपल्या आपल्या घरी जातात. मग राहिलेले पाहुणे आहे आणि महाराज मंडळी आहे, टाळीकरी आहे, त्याच्यासाठी एक दाता भोलीत मिळत नाही का रोज? तयार आहे. फक्त त्यांच्यापर्यंत जा तुम्ही आणि अन्नदाता म्हणून त्याचं नाव टाका. एकानं जमत नाही. 10,000 खर्च येत असेल त्या पंक्तीचा तर 2 होतील. नाही दोघात जमेल तर 2,500 घेऊन 4 जण उभे होतील. त्यांची नाव टाका. सुटसुटीत, तुम्हाला काहीच टेन्शन नाही. आणि शेवटचा भंडारा आहे. 7 ते 9 कीर्तन करायची आणि 9 वाजता आनंदानं पाहुणे मंडळीला जेवू घालायचं. हे आता नाही. आता जेवलो आम्ही. पुढच्या वर्षीच सांगतो. म्हणजे कार्यक्रम फ्रेश मध्ये होईल. मी जिथे जाईल तिथे हे उपक्रम सुरू केले. 70% तर महाराष्ट्रात राबवले. 7 ते 9 आणि एक दाता मिळाला रमेश भाऊ तिथे. एक दाता आमदार खासदार पासून. आज आमची पंगत महाराज. आता पंक्तीची वेटिंगला नाव 2-2 वर्षे पुढच्या गेल्या पंक्ती. अशी सुरुवात झाली तिथे. इथे भोली तर पहिलेपासून परमार्थात अग्रेसर आहे. इथे काही कमी पडणार नाही. त्याला वाटेल तसं आपली भाजी भाकरी खाऊ घालेल बिचारा. त्यालाही आनंद. आम्ही वारकरी जीव घातल्याचा आणि वारकऱ्यालाही आनंद. 7 ते 9 कीर्तन झाल्यावर पुन्हा फ्रेश मध्ये काकड्याला उठून सकाळी पुन्हा पारायण काय असेल ते सगळे पहा. तुम्ही याचा विचार करा. अरे आम्ही तर 6 ते 8 केलं बाणा बाकोड्या, तरी मंडप नाही पुरला. 6 ते 8 हे आपला गैरसमज आहे. तुम्ही बरोबर करा नियोजन. लोक बरोबर येतात. जे ऐकणारे आहे ना बरोबर येतात. पण ज्याला ऐकायचंच नाही ते म्हणतो वेळ चुकीची झाली. ते टीव्ही पुढेच बसतो. तिथून सांगतो वेळ चुकीची झाली, तुला यायचंच नाही बाई. मला चुकीची काय बरोबर काय. ज्याला यायचं आहे नायलनच्या दोरीनं बांधा तरी दोऱ्या तोडून पांडूर नेऊन येईल. ज्याला यायचं आहे. म्हणून पहा पुढच्या वर्षीसाठी सांगितलं. विठ्ठल हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अहो पण हरिमुखे म्हणा मग संसाराचं काय? अरे कोणी सांगितलं कीर्तन संपल्यावर घरी जाण, घरावर रॉकेल वतान, घर पेटवान, लेकरं विहिरीत टाकान, लावा लंगोट्या. मग संसार सोडा असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. ज्ञानोबा राय सुद्धा
ब्रह्मचारी संत ज्ञानोबा जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. जन्म झाला तेव्हा स्त्री देहाचा संबंध, पुन्हा स्त्री देहाचा संबंध आला नाही असे ब्रह्मचारी संत, पण त्यांनी संसाराचा तिरस्कार केला नाही, उलट असोणी संसारी. असोणी संसारी म्हणजे याचा अर्थ आहे संसार वाईट नाही. वाईट काय आहे? त्याच्यात गुंतणं वाईट आहे. बस मी त्या दिवशी सांगितलं वाघोड्यात का बाणा बाकोड्यात गुंतणं माहित आहे का तुम्हाला? नका जाऊ, नक्का न जाऊ. जवळजवळ लक्षात आलं असेल. नका जाऊ म्हटलेलं येते कीर्तनात, पण नक्का न जाऊ म्हटलं त्याला म्हणतात गुंतणं. बरं का संतोष? म्हणून संसार कसा करावा हे पक्षापासून शिकावं. म्हणजे आपल्या आपल्या पक्षापासून नाही, भलते डोके चालवाल नाही तर. पक्षी 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 अंगणी उतरा उतरा, पक्षी अंगणी उतरा, पक्षी अंगणी उतरा उतरा. अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहते. म्हणजे संसार वाईट नाही, त्याच्यात गुंतणं वाईट आहे. प्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा, तेने तू अघोरा पावसील. असोणी संसारी, संसारी असावे असोणी नसावे. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जायचे. असोणी संसारी करा काय? जीवे वेगू करी. हा शब्द लक्षात घ्या. वेग करा, घाई करा, तातडी करा, ही शब्द परमार्थासाठी आहे. प्रपंचासाठी सावकाश करा शब्द आहे. पण आमचं उलट आहे. आमचा प्रपंच घाई नाही आणि परमार्थ सावकाश आहे. 92चा बुडा नातवाच्या बांधकामावर जाते नथू पाटील. काठी टेकत काठी टेकत काठी टेकत तिथं पाया भरणीचं काम चालू नातवाच्या बंगल्याचं, आणि हे पायापासून हलते बुडा. आणि तिथल्या मजुराला सांगते पोट्टे हो पाया चांगला भरा बे. अरे तू हा पाया मरो टेकले सेरी मरो टेकले सेरी मरो टेकले पाया शोधुनी बांधी घर, 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 पाया शोधुनी बांधी घर. आवड टेकले शरीरा, पाया
चांगला बरा मरो टेकले शरीर पाया शोधोणी बांधे घर. प्रपंचात एवढी घाई, याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची, याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करते. चला पंढरपूरला असं म्हटल्यावर विठोबा मथारा झाला का म्हणते. जाऊ पुढच्या वर्षी तिथं विठोबा मथारा झाला का. अरे तो मथारा नाही भाऊ, पण पुढच्या वर्षीपर्यंत तू राहशील याची काय शाश्वती आहे. म्हणून तातडी करावी, तातडी. आल्यानं संसारा उठा, हे कासाठी शब्द आहे. वेग करा, घाई करा, तातडी करा. कारण कितीही केला तरी पूर्ण होत नाही तो संसार आहे. कोणाचाच झाला नाही. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची होती. रावणाचा संसार 80,000 तर बायका होत्या. तुम्ही एक मध्येच खुश असता. ते रावणाची एकट्याची लोकसंख्या 3,05,000. आता जर तो असता तर दर पंचवार्षिकला विधायक तोच असता. एवढे घरातलेच आहे ना. मग त्यानं लावायची गरज नव्हती. 1 लाख पूत 1.25 लाख नाती, 1.25 लाख नातू झाले, 1 लाख मुलं, बायका 80,000. हिशोब तुम्हीच करा. एवढा संसार रावणाचा. तरी मरताना म्हटला समुद्र गोळ करायचा राहिला, स्वर्गाला शिडी राहिली, सोन्याला सुगंध. कितीही करा तरी पूर्ण होत नाही तो संसार आहे. घराचं काम कधी पूर्ण होते. अरे घर बांधलं म्हणजे वास्तुशांतीच्या दिवशी पाहुणे जेवायला बसते, हे पंक्तीतून फिरते घरवालं. पोटभर जेवा, लाजू नका. पोटभर जेवा पाटील, लाजू नका. साहेब, तात्या लाजू नका. नाना लाजू नका. काका ते खालचं म्हणत थांबा. काय एवढा पैसा होता मग टीना काऊन टाकल्या, स्लाब काऊन नाही वतला. त्याची बुंदी खाऊन फुकटची सल्ला देत हे खालचं जेवणार. हे तुम्हाला अनुभव आमच्या भागामध्ये थांबा. काय एवढा चांगला बंगला बांधला, टमरेट घेऊन पराठीत जात, संडास काऊन नाही बांधला. त्याच्या पुढे देवघर कसं नाही. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे. पूर्ण करता येतं मंदिर. पाया फोडला, जोता झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं, ब्रह्मचारी अथवा संन्यासी आणून कळस बसला, देऊळ पूर्ण झालं. पूर्ण विराम इथे आहे. पूर्ण करता येतं ते मंदिर आहे. मेलो तरी अपूर्ण राहतं ते घर आहे. पूर्णविराम ठरलेला आहे. आता काही माणसं आळंदीहून माऊलीच्या पालखी सोहळ्यात रमेश भाऊ सहभागी होतात, पण पूर्णविराम ठरला का नाही. आळंदीला सहभागी झाले माऊलीच्या सोहळ्यात. पुढे पुणे, पुढे सासवड, पुढे जेजुरी, पुढे वाले, पुढे लोणंद, पुढे तरडगाव, पुढे फलटण, पुढे बरड, पुढे नातेपुते, पुढे माळशिरस, पुढे वेळापूर, पुढे भंडीसेगाव, पुढे वाखरी, पुढे पंढरपूर, पुढे आता कशाला पुढे का. पूर्णविराम सापडला, त्याचं नाव परमार्थ आहे. पूर्ण करता येतो तो परमार्थ आहे, आणि मेलो तरी अपूर्णच राहतो तो संसार आहे. मग किती केला तरी अपूर्णच राहतो ना संसार. मग सावकाश करा. आणि ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतो ना परमार्थ. हो, मग कधी मरेल याची शाश्वती नसल्यानं घाई करा. असोने संसारी चिडे वेगुकरी, असोने संसारी चिडे वेगुकरी, वेदशास्त्र उभारी पाया सदा, उभारी पाया सदा, वेदशास्त्र उभारी पाया सदा, वेद शास्त्र उभारे बाह्या सदा, वेद बोले हात उभारोणी, वगैरे वगैरे. हो, पण याला काही पुरावा म्हणजे प्रपंच करून परमार्थ करणाऱ्यानं देवाची प्राप्ती केली. आणि देवाची प्राप्ती नाही, देव राबवला. ज्ञानदेव म्हारे व्यासाची नातूला, ज्ञानदेव म्हारे व्यासाची नातूला, ज्ञानदेव म्हारे
निकाल. अजून एक अभंगाचं प्रमाण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. 15 दिवसा एक एकादशी, कारण करसी व्रतसार. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशी धणी गेशी. तुका म्हणे कारे सकुमार झालास. तर शेवटी पण एक अभंग पुन्हा आहे. एकादशी दिनी खाईल जो अन्न, सुकर होऊन येईल जन्मा. डुकर होऊन जन्माला येईल. डुकर अभंग नामदेवाचा आहे. डुकर कसं काय बोलता? मी बोलत नाही. मग पुराणी हे व्यास वाक्य आहे. पुराणी हे व्यास वाक्य आहे. पुराणी हे व्यास वाक्य आहे. नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष. 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 पुराणी हे व्यास वाक्य आहे. पुराणी हे व्यास वाक्य आहे. पुराणी हे व्यास वाक्य आहे. काय कोर्टा जाणे का? प्रमाण पाहिजे ना. प्रमाण देण्यासाठी पाठ पाहिजे. माय स्टिपनं पाठ करून कीर्तन करतात. मला शहाणपण सांगा. नामा म्हणे नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष. पुराणी हे व्यास वाक्य आहे. म्हणजे बोट दाखवलं ते व्यासाकडे. तसं माऊलीनं ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा. तुमचं खरं कशावरून? मी नाही सांगत, व्यास म्हणतात. द्वारकेचा राणा पांडवा घरी, देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला. पुढे पांडवाचा बंदीजन होण्या राहिला. पांडवानं काय केलं? त्यांनी संसार नाही सोडला. वाटेल त्या संकटाला तोंड दिलं, पण भजन नाही बंद केलं. हे लक्षात घ्या. आमचं थोडं काही झालं मनाविरुद्ध, काय बरं केलं देवानं म्हणतोय. काय बरं केलं? अरे भजन केल्याने काय प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही असा तुमचा समज आहे का? कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. नदीच्या काठाला बसलं, दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं देवाचं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? पहाटे पांडव अखंड वनवासी. हे पूर्वीपासूनची परंपरा आहे. काही माणसं सहज याच्यावर बोट ठेवतात. आम्ही नाही का बरे चांगला देव 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 करता तुम्ही, एवढं तरी तुम्हाला एवढं तुमच्या जीवनात दुःख का? आम्ही कधी कीर्तनात नाही, प्रवचनात नाही, एकही ढार चुकवत नाही, वर्गणीत देणाऱ्याला देऊ देत नाही. आहेत ना असे. तरी मग आम्ही एवढे सुखी का? अरे हे काय आताच आहे का भाऊ? देवाला हिंग लावून न विचारणारा दुर्योधन दिल्लीच्या गादीवर होता. आणि भजन करणारे पांडव जंगलात भटकत. पाहते पांडव अखंड वनवासी. मग काय वाटलं असेल? द्रौपदीनं आवाज दिला तर दासी पळत यायच्या. तिला माठ डोक्यावर घेऊन जंगलातल्या झोपड्यात पाणी भरावं लागलं. भरजरी कपड्यात सजणारे पांडव वाघाचे कातरे गुंडाळून कंदमुळे गोळा करतो. 12 वर्ष पाहते पांडव अखंड वनवासी. पण भजन बंद केलं नाही. परित्या देवासी आठविती असुणी संसारी. परिणाम द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून एवढंच करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? माणिकराव वा वा, पहिला दिवस मस्त झाला. काल वगैरे म्हणायचे का? नाही. आम्ही तेच वाट पाहतो. ठीक आहे, मजा आहे. आता पुढच्या वर्षीचं लक्षात ठेवा. घागरेजी हे जरा विचार करा. शामरावजी तुम्ही हे सगळे जुनी मंडळी, लक्ष्मणराव, हे काटोलचंही बदललं नाही. माझंच कीर्तन आहे परवा, पण 7 ते 9 आहे. पुरुषोत्तम महाराज मंदिर 7 ते 9. काल नरखेडलाही सांगून आलो. हे आता कालाच्या वगात आपण बदललं पाहिजे. उलट काय ते काय सरकारचे कायदे होते का? नव्हते का? चालत आली परंपरा, चालत आली परंपरा, चालत आली. अरे कुठंतरी कीर्तन करायची, आपल्याला सप्ते करायचे, पण आता लोकांचाही विचार करून त्याप्रमाणे वागायचं. जेऊ घालणारे खूप आहे.
काही काळजी करायचं कारण नाही. जेवू घालणारे खूप आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो निर्णय घ्या. मस्त मजा येईल. 7 ते 9 कीर्तन करायची. फ्रेश मध्ये लोक 6:45 येत जातील भोवतालचे लोक. मजा आहे. आता बरोबर करतो. ज्ञानेश्वर माऊली भजन झालं की जेवढ्या माझ्या महिला माता भगिनी तिथून तिकडे जायला सुरुवात करतील, तुमच्या सोयीसाठी करून ठेवतो हे. तुम्ही डायरेक्ट गाड्याजवळ जाऊ शकता. मग तुम्ही थोडा दम काढा. अजून 4 मिनिट शिल्लक आहे आपले. बरोबर मिलिटरी सारखं करू आपण. फक्त माता भगिनींना परवानगी. दर्शन झाली 1.5 तास. हार घालू घालू पाया पडले. पाठ लाल करून टाकले पाय. आता लोभात पडायचं नाही. मी सांगतो तसं. आता ते तिकडून पुरुष मंडळी फक्त बसून राहा. पुरुष मंडळी. बाकी सगळ्यांना आता तिकडच्या मावल्या उठून हळूहळू चला. हळूहळू चला. तिकडे कमानी जवळच्या पहिल्या उठा. भजन करतच जा घरी. ज्ञानेश्वर चला पुढे चला. तुम्ही गेल्याशिवाय ह्या मावल्या उठत नाही. ज्ञानेश्वर माऊली पुरुष मंडळी उठू नका. तुम्ही मावल्या लागा का नाही. आणि आपले निवेदक उद्याची माहिती द्या. तोपर्यंत हे जाता जाता ऐकतात. बोला उद्याचं. उद्या चला मावशी 5 ते 7 यावेळेस काकडा होईल. त्याच्यानंतर 7:30 ते 10 वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होईल. त्यानंतर 10:30 ते 11:30 पर्यंत गाथाभजन होईल. त्यानंतर दुपारी ठीक 3 ते 5 पुन्हा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होईल. संध्याकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ होईल. आणि उद्या संध्याकाळी ठीक 8:30 ते 10:30 यावेळेस हरिभक्तराय महाराजांचे गुरुबंधू हरिभाऊ साबळे यांचं उद्याचं कीर्तन ठीक 8:30 ते 10:30 यावेळेमध्ये होईल. अजून 2 मिनिट आहे. भाऊ काही करू नका. चला मावशी चला. पुरुष मंडळी तेवढ्या मावल्या जाऊ द्या. निघा पंढरीनाथ महाराज की जय. पुरुष मंडळी मागची उठून चालायला लागा. तुम्ही